नमस्कार, आमच्या शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर आज मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत हदगा या झाडाची, ज्याला अगस्त्यची झाडं सुद्धा म्हटले जातात। नक्कीच तुम्ही तुमच्या बांधावर किंवा तुमच्या घराच्या आसपास या झाडांना बघितलं असेल, मात्र हे नैसर्गिकरित्या उगत नाही, हे तुम्हाला लावावं लागतं। मूळ भारतातील आशिया खंडातील असा अनेक संशोधकांचा दावा या झाडाविषयी आहे, मात्र जागतिक कृषी आणि जंगल केंद्राच्या मते या झाडाचे नेमके मूळ अजूनही सांगता येत नाही। वनस्पती शास्त्रीय संबंधातून जर याचे बघितले तर हे मूळ झाड इंडोनेशिया देशातील आहे असं मानले जातं। मात्र याचे भारतातील नाव अगस्त्य ऋषीच्या नावावरून पडले आहे आणि त्यामुळे इतर संशोधक हे झाड भारतीय सुद्धा मानतात। अगस्त्य ऋषीचा कालखंड ख्रिस्तपूर्व 7वे ते 6वे शतक मानले जाते। त्यांना तमिळ साहित्याचे आद्य प्रवर्तक देखील समजले जात होते। भारताबाहेर हे झाड मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, श्रीलंका, ब्रह्मदेश या देशात सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळते। आता ऑस्ट्रेलियापासून युरोपीय देशात सुद्धा याचा प्रसार झाला आहे। ऑस्ट्रेलियात याला ऑस्ट्रेलियन कॉकवूड ट्री असं सुद्धा म्हणतात। जमिनीत भरपूर पाणी आणि आर्द्र हवा असणाऱ्या भागात हे झाड एकदम चांगलं वाढतं।